नमस्कार, रुचिरा कुकिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पान मसाला। त्यासाठी आपण इथे विड्याची पानं घेणार आहोत। विड्याची पानं माझी घरचीच आहेत। छान मोठी मोठी हिरवीगार पानं काढलेली आहेत। ते पाण्यात टाकून घेऊ। इथे मी 50 पानं घेणार आहे। सर्व मोठी मोठी पानं तोडलेली आहेत। पानाला मागून माती असते, त्यामुळे मोकळ्या पाण्यात ते धुवून घ्यायचे आहेत। धुवून आणि कोरड्या कपड्यावर टाकायचे आहेत। अशा प्रकारे सर्व पानं आपण धुवून घेणार आहोत। पानं धुवून स्वच्छ करून कोरडे करून आणि नंतर ते आपण बारीक कट करून घेणार आहोत। पानामागची देठ काढून घ्यायची आहे। सर्व देठ काढून झाली आहेत। आता आपण पानं कट करून घेऊ। त्यासाठी लागणार आहे पाव कप बडीशोप, 1 वेलदोडा, 2 लवंग, पाव कप खडीसाखर, अर्धा कप टूटी फ्रूटी, पाव कप गुलकंद। आता पानं बारीक कट करून घेऊ। या पद्धतीने सर्व पानं बारीक कट करून घ्यायची आहेत। हा पानाचा मुखवास 8 दिवस राहतो। आता मिक्सर मध्ये खडीसाखर, वेलदोडा, लवंग हे टाकून आपण बारीक करून घेणार आहोत। आता यामध्ये बडीशेप ही पण बारीक करून घेणार आहोत। ही पल्स मोडवर बारीक करायची आहे। पानं बारीक कापून झालेले आहेत। टूटी फ्रूटी, गुलकंद, कापलेली विड्याची पाने, हे आता आपल्याला मिक्सर मध्ये पल्स मोडवर बारीक करून घ्यायचे आहे। हे आता अशा पद्धतीने तयार झालेले आहे। हे एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता त्यामध्ये 2 टेबलस्पून टूटी फ्रूटी मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने पान मसाला तयार झालेला आहे। हा तुम्ही नक्की ट्राय करा। फ्रीज मध्ये 8 दिवस राहतो। अशाच नवनवीन रेसिपींसाठी रुचिरा कुकिंग क्लासेसला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करा।